विचारतेस तू? काय गरज होती हा विषय पुन्हा काढायची मावशी? त्यांनी एकदा क्लिअर केलंय ना की त्या दोघांचं तसं काही नाहीये म्हणून. मग पुन्हा पुन्हा त्याच विषयावर का बोलतेस तू? मी अगं असंच म्हणजे असंच म्हणजे काय मावशी? तुला ही सगळी गंमत वाटली का? बघितलं ना त्या दिवशी आदित्य खोटं बोलला तर काय झालं? काय गरज होती तो विषय पुन्हा काढायची? मधुरा, मावशीला काळजी वाटते आपली म्हणून विचारत होती तू. हो काही गरज नाही कुणी काळजी करण्याची. आणि हे बघ, मी एकदा शेवटचं सांगून ठेवते, ह्या विषयावर पुन्हा कुणीही बोलायचं नाही, कळलं? हो बाई, कळलं. बरं बाई, नाही बोलणार. मी खरं तर तुलाच विचारणार होते. हा, पण ते गौरीची तयारी करत होतो ना आम्ही दोघी जणी, म्हणून मग मी मीराला विचारलं, तू कशी काय इथे? तू येणार नव्हतीस ना? नाही ही म्हणाली. हो, मी नव्हतेच येणार, पण मग मी विचार केला की असं सगळं केलेलं आदित्यला आवडतं ना, मग म्हणलं आपण करूया मदत, म्हणजे आदित्य बघेल, त्याला छान वाटेल, हो की नाही? हो, छान वाटेल. पण तुला कसं जमेल हे? म्हणजे मी नाही करू शकत? करू शकते, हो की नाही ताई? हो, कर ना. हो ना? आदित्य बघून असं मस्त इम्प्रेस झाला पाहिजे, खुश झाला पाहिजे एकदम, हो ना? हो ना ताई? अगं बोल. हो. चला सांगा मला काय काय कामं करू? काय करशील आता? तू खोबरं किसतेस? जमेल? हा म्हणजे जमेल. जमेल अगं. मावशी सांग तिला कसं किसायचं खोबरं, मी रवा भाजून घेते. नक्की ना, ते खरचट ना, जरा सांभाळून. ठीक आहे. हा, ती उलटी बाजू आहे, सुलटी कर. हा, तिरपी पकड अशी. अगं बघ, झालं गोंधळ. तुला जमणार नाही, राहू दे. ठीक आहे, करते बघते. नक्की. हो. हा, हलक्या हातात. 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे काय सॉलिड देखावा केला होता यार त्या मंडळानं, सॉलिड, अमेझिंग. खरंय. हो, आणि लाइटिंग पण सॉलिड केली होती. सुपर. हा, कमू हे घे, वरच्या दर्जाची मिठाई आणलेली आहे आणि वरच्या दरानं आणली बर का. एवढं करून लवकरच आलात म्हणजे काही नाही, काही कामं राहिलेली, सगळा घोळ झाला. हे ध्यान अथर्व कुठे सापडलं तुम्हाला? मी काय हरवलं नव्हतो, मी खालीच होतो गणपती जवळ. आईला मदत करायला नको म्हणून पळत असतो इकडे तिकडे, उंडारत असतो. आता मीरा इथं असताना तुला कोणाच्या मदतीची गरज आहे का? ती आहे म्हणजे सगळी कामं झाली. त्यात मधुरा सुद्धा आहे, 2 मिनिटात सगळी कामं संपणार आहेत तुझी. मधुरा, तुझं खरंच कौतुक करायला हवं, विशेष आहे. हो की नाही? मी पण हाच विचार केला, म्हणजे लग्नानंतर हे सगळं तर करावं लागणारच ना, मग म्हणलं आजपासूनच सुरुवात करूया, म्हणून मी ताईकडून सगळं शिकतेय. आणि मला ना लग्नानंतर गौरी, गणपती, दिवाळी सगळे सण असे मनापासून साजरे करायचे मस्त, हो ना आदित्य? अथर्व, अरे आपल्या गणपतीची आरती खाली होत असेल ना, आत्ताच असते ना ती? हो, म्हणजे आता सुरू होईल लगेच. चल आम्ही आरतीला जाऊन येतो रे. चल अथर्व चल. हे आदित्य तूही चल ना. हो मी येतो. चला. चल या, आलोच. चल. आता काय मज्जा. मला वाटलं होतं मी एवढं सगळं करते हे बघून आदित्य माझं कौतुक करेल, पण हा तर गेला निघून. काय गरज होती लगेच जायची? अगं हो, तयार झाल्यावर कळेलच की त्याला. काही नको, त्याचा काय उपयोग आहे? मला नाही करायची तशी टिपिकल बायकांची काम. बाई, विचित्रच काम आहे हिचं. आणि तुझं धड असून तू बोलत नाही तुझ्या मावशीची मोकळेपणाने. मिरे,
कठीण आहे ग बाई सगळं. एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाही. बघतेस ना सगळं. देवा. नाही कसला विचार करतोस एवढं ते विचारायचं होतं जरा म्हणजे. नाही कसलंच नाही. काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाले म्हणे नाही. त्याचं काय? नाही मला वाटलं तू त्याचं टेन्शन घेतलंयस की काय. आदित्य मला माहितीये रे मधुरा असं वागते त्याचा तुला त्रास होतोय म्हणून तर तुला खाली घेऊन आलो ना मी. ती असं का वागते तेच कळत नाही का. आदित्य ती अशीच वागणार कारण परिस्थितीच तशी येणार. पण तू त्याचा इतका विचार नको करू. काहीतरी मार्ग निघेल नक्की. मला तर काहीच मार्ग दिसत नाही. मी आहे माझ्यावर विश्वासानं तुझा बस. फक्त गौरी गणपती होऊन जाऊ दे बघ. मी तुझ्या आणि मीराच्या लग्नाचा विषय काढतो. माझ्याकडून होईल ते नक्की करणार 100%. काका तुम्ही माझ्यासाठी हे कराल याची मला खात्री आहे. पण मला मधुराचं टेन्शन आलंय. ती दिवसेंदिवस जशी वागते ना ते पाहून मला भीती वाटायला लागली. तिला खरं काय ते कळल्यावर ती कशी रिॲक्ट होईल याचा काहीच अंदाज येत नाही. दादा मला काय वाटतं की तू माहिती तुला मिसरुडाबरोबर मतही फुटायला लागले हल्ली ते माहिती. असं काही होणार नाहीये आदित्य. काळजी करू नको तू अजिबात. आणि उद्या काय होणार आहे याच्या काळजीनं सतत असा चेहरा पाडून बसणार आहेस तर तू मला सांग. छानसा हस बघू आमच्यासाठी. हस होऊन जाऊ दे. बघ असताना किती छान दिसतो की नाही रे. मग अजिबात काळजी करू नकोस. अरे बाप्पा आहे ना बाप्पावर विश्वास ठेव. तो सगळं काही व्यवस्थित करे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा या सगळ्यातून मार्ग कसा काढावा तेच कळत नाही. मधुराची समजूत कशी काढू. दोघी बहिणी सुखी व्हाव्या इतकंच वाटतंय मला. त्यात कमू ही अशी वागतीय. एकदा व्हीलचं काम झालं ना की खूपशी काळजी कमी होईल माझी. ऍडव्होकेट साहेबांना व्हीलचं कुठपर्यंत आलं ते विचारतो. हा नमस्कार नमस्कार. बोला आनंदराव. हो नमस्कार. कसे आहात? मस्त मजेत. काय थोडी गौरी गणपतीची धावपळ सुरू आहे ना. बर बर. तर तुमच्या मिसेसची तब्येत कशी आहे? हो आता बरी आहे त्यांची तब्येत. 4 दिवसापूर्वीच डिस्चार्ज मिळालाय. हो नाही ते आमच्या व्हीलचं कुठपर्यंत आलंय. हो करतोच आहे मी ते. जरा एवढी गौरी गणपतीची गडबड होऊन जाऊ द्या. लगेचच तयार करतो आणि तुमच्याकडे येतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बर बर काही हरकत नाही. हे झालं की मग आपण भेटूच. हो हो येस ठेवू मी. हो ओके बाय. हे काम तर होईलच पण मीराचं लग्न व्हायला हवं. खूप सोचलंय तुम्ही. आता सगळं तिच्या मनासारखं होऊ दे रे बाप्पा. ताई काहीतरी असं पटकन खायला का. खूप भूक लागली. अगं 2 मिनिटात होतील माझ्या भाकऱ्या. मीच काहीतरी करून देते. पण तू काय करतेस? नैवेद्य. शेपूची भाजी. ताई तुला माहिती ना मला ही भाजी आवडत नाही. वास पण सहन होत नाही मला. तू नको वाकडं करूस मधुरा. नैवेद्य आहे तो. आजच्या दिवशी गौरीला हाच नैवेद्य दाखवतात. अगं पण नैवेद्य आहे ना मग चांगला काहीतरी दाखवावा. असं काही प्रोटोकॉल असतो का त्यांचा? प्रोटोकॉल नाही प्रथा असते.
आजच्या दिवशी गौरीला शेपूची भाजी आणि भाकरी हाच नैवेद्य दाखवतात. का प्रवास करून येतात त्या, दमलेल्या असतात. मग आज त्यांना असं गोडधोड नाही खावंसं वाटतं, म्हणून आज त्यांना शेपूची भाजी आणि भाकरी, उद्या मस्तपैकी गोडधोड पुरणपोळीचा नैवेद्य. प्रथा असते ना. मला काय वाटतं ताई, बघ ना, त्या पण दोघी बहिणी आहेत आपल्याच सारख्या. मग त्यांच्या पण आवडीनिवडी आपल्यासारख्या वेगवेगळ्या असल्या तर. हा म्हणजे बघा, मोठ्या बहिणीला शेपूची भाजी आवडत असेल आणि लहानीला वाटलं असेल पिझ्झा खावाचा तर. ओ, तुला खावंसं वाटतंय ना? सांगितलं ना करून देते. तू प्लीज लुडबुड करू नकोस ग, माझी भाकरी व्हायची अजून. पण बघ ना ताई, पॉइंट आहे की नाही. त्या पण दोघी बहिणी आहेत, सिमिलॅरिटी आहे. त्याही दोघी आपल्याच सारख्या सगळ्या गोष्टी शेअर करतात. पण समजा अशी वेळ आली की एखादीला एखादी गोष्ट नाही वाटली शेअर करावीशी तर. अगं भाकरी कर आपली परतवती. काय चाललंय तुमचं? हा, लक्ष कुठे? काय ग, गौरी आणायच्या, सजावट राहिली आणि गप्पा काय मारत बसलात तुम्ही? नैवेद्य झाला का? हो, फक्त भाकऱ्या व्हायच्यात, बाकी सगळं तयार आहे. अगं मी तेच सांगत होते ताईला. आता तू मला सांग मावशी, इतकी वर्ष झाली त्या गौरी शेपूची भाजी आणि भाकरी खाऊन बोर झाल्या असते. मग फॉर अ चेंज आपण काहीतरी नवीन केलं तर काय बिघडलं? आणि मला तर ना हा वासच आवडत नाही अजिबात शेपूचा. कुठल्या मातीची बनलीस ग तू? स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी देवाला सुद्धा सोडू नकोस. अगं थट्टेवारी नेऊ नकोस मधुरा, देवाचं काम आहे. आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्याविषयी बोलू नये. ती करतेय ना तर तिला मदत करण्याची लुडबुड काय करतेस? अगं सॉरी, एवढं काय, आम्ही आपलं जनरल गप्पा मारत होतो. झालं ना गप्पा? मग आवरा, चटचट आवरा, गौरी आणूया आपण. हा, आपलं उरकून घेऊया बाई. मावशी, पण तू ते मुहूर्ताबद्दल विचारलंस का? हो, गुरुजी म्हणाले दिवसभरात कधी बसवलं तर चालते. मग का घाई करतेस? अगं म्हणजे आपलं आवरून झालं की बाकीच्या गौरींचं दर्शन घ्यायला मोकळं ना आपण. बरं. हा हा, चला पटापटा आवरा ग. गुड मॉर्निंग मातोश्री. गुड मॉर्निंग. ज्यूस घे. थँक्यू. काय आज मूड एकदम छान आहे तुझा? नाही, असं काही स्पेशल कारण नाहीये. मिहीर, तुला की नाही गुड न्यूज द्यायची आहे. काय? सांग ना. नाही म्हणजे बाबाच सांगणार होते तुला, पण त्यांनी सांगितलं तूच सांग. आपल्याला एक खूप छान ऑफर आली आहे. कसली ऑफर? अरे बाबांचा कॅनडाला ना एक मित्र आहे, त्याचा तिकडे एक बिझनेस आहे. तर त्यांनी आपल्याला तिथे जाऊन आपला बिझनेस सुरू करायची ऑफर दिली आहे. आणि खरं सांगू का, मला आणि बाबांना सुद्धा वाटतंय की आपण तिथे जावं आणि ती ऑफर घ्यावी. म्हणजे मधुरापासून लांब जावं लागणार. अगं म्हणजे आपण कसं पटकन करू शकतो ना आपण. इकडचा बिझनेस सेट आहे आपला, तिकडे जाऊन पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. नाही, शून्यातनं नाही. आपल्याला तिथे जाऊन फक्त आपली साईट ओपन करायची आहे. दॅट्स इट. आई, तुझं म्हणणं पटतंय मला, पण मी नाही येणार. तू बाबांना सांग तिकडे जायला. मी इकडचा बिझनेस सांभाळ. हे बघ मी, ह्या अशा ऑपॉर्च्युनिटीज सारख्या येत नाहीत. हे बघ, तिथे जाऊन ना आपल्याला खूप स्कोप आहे. मी काय म्हणतेय, तू शांतपणे विचार कर ना. बाबांचा हा जो मित्र आहे ना, तो कॅनडामध्ये खूप वर्षांपासून सेटल आहे. सोसायटीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आणि त्यांना तुझ्याच वयाची मुलगी आहे. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? नाही, मला नाही पटत आहे तुम्ही म्हणताय ते. हे बघ, बाबांनी सांगितलंय मिहीरला विचार करायला 1 आठवडा दे. आणि मला सुद्धा असंच वाटतंय. शांतपणे विचार कर आणि मग निर्णय घे.
गौरी कुठल्या पावलानं आली? सोन्या रुपयाच्या पावलानं आली. 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 ए आई, झालीये का तुझी पूजा? इथे मला भूक लागली आहे, माझा क्लास आहे परत. अरे सगळं तयार आहे, सगळे एकत्रच ब्रेकफास्ट करू. कशी दिसते मी? छान आहे. छान दिसतात नाही गौरी? सुरेख. हो ग, पण हे सगळं क्रेडिट ना तुलाच जातं मावशी. असलं ग, हे सगळं ज्याच्यासाठी चाललंय ते सगळं नीट पार पाडू दे म्हणजे झालं. काय पार पडायचंय तुला? तेच, घरात सुख नांदू दे, शांती नांदू दे, आनंद नांदू दे, माझ्या अथर्वाचं छान होऊ दे, माझ्या मीराचं, माझ्या मधुराचं छान होऊ दे, हे म्हणायचंय मला. या दोन गौरी म्हणजे माझ्या मीरा मधुराच आहेत नाही का? चल बाई चल, आता आरती करून घेऊ. नैवेद्याचं ताट तयार ठेव. हा हो दगडोबा, टाळ घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रसाद. अगं ताई, अरे देवा, अगं प्रसाद होता तो. एक गोष्ट नीट करता येत नाही तुला. आणि इकडे